देवा, आता तुम्हीच सांगा मी करावं तरी काय? मला जे तुमच्याबद्दल वाटतंय ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता असं असताना मी बाच्या भीतीचं काय करावं? तुम्हीच मला काहीतरी वाट दावाजी. मी काय करावं ते सांगा देवा. महाराज, वय महाराजच सांगतील मला मी काय करायला हवं ते. मला महाराजांनी हुडकाय हवं, त्यासनी भेटायला हवं. वय वय आत्ताच जाते महाराजांनी भेटाय. वय महाराज, 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 अहो महाराज, महाराज, महाराज. अहो आता कुठं शोधू महाराज तुम्हासनी? अहो मला तुम्हासनी भेटायचं आहे, तुमच्या संगत बोलायचं आहे. महाराज मला दर्शन द्या महाराज. महाराज, महाराज मला काय बी करून तुम्हासनी भेटायचं आहे. मला दर्शन द्या महाराज. कुठं आहेसा तुम्ही? नारायण नारायण. महाराज, 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 अहो मी तुम्हासनीच हुडकत होती बघा. होय बानू, तुझी हाक माझ्यापर्यंत पोहोचली आणि म्हणून मी तुला भेटायला आलो. पण आज तू अशी अचानक मला का शोधतेस? महाराज मला तुम्हासनी एक विचारायचं आहे, म्हणून मी तुमचा धावा करत होते बघा. बोल बानू, असा कोणता प्रश्न पडलाय तुला? महाराज आजपासून मला तुम्ही जे सांगितलं ते मी केलं. तुम्ही मला खंडोबा भेटावे म्हणून मला वरच सांगितलं ते मी केलं. मला म्हणालात की खंडोबाने दिलेल्या खडावा घालून त्यासनी भेटायला जा. मी त्यासनी भेटायला जेजुरीला बी गेले. बानू, एक गुरु या नात्याने मला तुला हे सारं सांगणं अनिवार्यच होतं. तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेण्याचं कार्य मी केलं. पण आता तू अशी कासावीस का झाली आहेस ते मला काही कळलं नाही. महाराज माग तुम्ही मला म्हणला होता की माझं खंडेरायांसंगत लगीन होणार म्हणून. आता मी आपली ही अशी रानात राहणारी आणि ते राज त्यात त्यांचं लगीन झालं आहे. आणि आता असं असताना ते माझ्या संगत लगीन करतील होय? म्हणजे महाराज मला हे विचारायचं आहे की मी खंडोबासनी विचारू का लग्नाचं?
देवा, प्रधानजी, जेव्हापासून तुम्ही मला बानूकडे जाण्याविषयी नवीन पर्याय शोधूयात असे सांगितले, तेव्हापासून मीही विचार करू लागलो आहे की काय करता येईल. मी असा पर्याय सुचवला होता की म्हाळसा देवींना त्या कोण आहे, त्यांचं मूळ रूप काय आहे याची आठवण करून देऊया. नाही, ते शक्य नाही. कारण त्यासाठी मला पार्वतीची अनुमती हवी. पण ते शक्य नाही. आपण जेजुरी सोडून जाणार नाही आणि तरीही जयाद्री म्हणून बाणाईला दिलेलं वचन पूर्ण होईल. हे कसं साध्य करायचं? मला ते माहित आहे आणि म्हणूनच तुम्ही दुसरा पर्याय शोधावात असे मला वाटत नाही. माझे बानूकडे जाणे, दिलेल्या वचनाप्रमाणे तिच्या अधीन होणे आणि म्हाळसेला त्याचा राग येणे ही तर नियतीच आहे आणि हे होणारच. काय झालं महाराज? असं का बघतायसा? माझं काय वाय चुकलं वय? बानू, तुझी आणि श्री खंडेरायांची त्या चांदण्या रात्री करहे पठारावर भेट झाली. त्यावेळी तू तुझ्या मनातली त्यांच्याबद्दलची भावना त्यांना बोलून दाखवलीस. तू त्यांना हेही सांगितलंस की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांनी देखील तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला खरा. पण काय महाराज? बानू, एक गोष्ट लक्षात ठेव. प्रेम असणं निराळं आणि विवाहानंतर भार्या होणं म्हणजेच बायको होणं निराळं. मी नाही समजले महाराज. कार्येषु दासी करणेषु मंत्री रूपेच लक्ष्मी क्षमया धित्री भोज्येषु माता शयनेषु रंभा षटकर्मयुक्ता कुलधर्म पत्नी. बानू, एक पत्नी म्हणून हे सारे दुर्लभ गुण एकत्रितरित्या तुझ्यात असतीलही, पण एक गोष्ट तुला ध्यानात ठेवायला हवी, ती म्हणजे श्री खंडेराय हे प्रत्यक्ष महादेवांचे अवतार आहेत. साक्षात महादेव. त्यांची भार्या होणे इतके सहज साध्य नाही. पर महाराजावर तुम्हीच मला सांगितलं होतं की त्यांचं आणि माझं लगीन होणार म्हणून. होय बानू, हे मीच तुला सांगितलं होतं. पण त्याचबरोबर मी हेही सांगितलं होतं की आजपासून तुझ्या आयुष्यातला खडतर आणि कठोर प्रसंगांचा काळ सुरू झाला आहे. श्री खंडेरायांना प्राप्त करण्याच्या दिशेने तुझा प्रवास आता सुरू झाला आहे. हे मी तुला त्याच दिवशी सांगितलं होतं. वय महाराज, तुम्ही म्हणला होता सा. ते श्री खंडेरायांना तू सांगितलंस की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे, परंतु याचा अर्थ तुझं आणि त्यांचं लग्न होईल असा होत नाही. कारण बानू, ते महादेवांचे अवतार आहेत. त्यांची भार्या होण्याची योग्यता खरंच तुझी आहे का? किंबहुना ती योग्यता तू मिळवली आहेस का याचा विचार कर. महाराज, मी अजून काय करावं? विचार स्वतःला की खरंच आपण श्री महादेवांची म्हणजे श्री खंडेरायांची भार्या होण्याची योग्यता मिळवली आहे का? आणि नसेल तर काय महाराज? तर मला असे तुला खेदाने सांगावेसे वाटते की जरी मी तुला असं सांगितलं असेल की तुझं आणि श्री खंडेरायांचं लग्न होईल, तरी ते शक्य होणार नाही. म्हणजे माझं त्यांचं
कधीच लगीन होणार नाही. श्री खंडेरायांची भार्या म्हणजे त्यांची अर्धांगिनी होणं हे सोपं नाही. ती पात्रता तुला मिळवायला हवी. ती आत्ता तुझ्याकडे आहे का याचा विचार कर. बानू, मी तुला आत्ता जे सांगितलं त्याचा विचार कर. येतो मी. पण देवा, मी अजून आशा सोडलेली नाही. कोणतेही विघ्न म्हाळसा देवींच्या संसारात तसेच प्रजेवर येऊ नये यासाठी काय करावं याचा अजून विचार करायलाच हवा. प्रधानजी, मला असे वाटते की जे होईल ते घडू द्यावे. समोर येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊया. मला चंदनपुरीला बानूकडे जायचे आहे आणि दिलेल्या वचनाप्रमाणे तिच्याशी विवाह करायचा आहे. आपल्याला हे सगळं निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल आणि पर्याय पुढे येत नसेल तर मला असं वाटतं की आपण ब्रह्मदेवांना बोलवून घ्यावं. बातू, अगं होय म्याच. आणि मला एक सांग, तू कुठे गेली होतीस? अरे म्या ते आपलं हातच म्हणजे वस्तीवर गेले होते. आणि ते कशाला? अरे असं. खरं आहे ना? अरे भैर बा, आता म्या कुठं जाणार अजून नाही का. पर तू काय विचारायलास? अगं काय नाही, शर्टसने घेऊन गेलो तो रानात चाराया. घरला आलो, तू दिसन. तुला सांगतो काळजाचा ठोका चुकला बघ माया. ते मागच्या वेळी तू गेली होतीस ना काय ते तप कराया, ते ध्यानात आलं माझ्या. तुलाच हुडकायला चाललो होतो वस्तीवर, तर तूच आलीस. आता मी तुला न सांगता कुठं जाणार आहे भाई. बानू, आजा. अगं बानू, ए म्हणजे काय झालं वरडाया? हा, येताना नीट सावकाश या ना. अरे मला एक सांगायचं आहे. आणि ते काय ग? आबा आलाय वस्तीवर परत. आबा आबा आला माघारी? वय, आणि 4 धाम करून आलाय. हे लय चांगलं झालं बघ. ये बानू, आपण आबासनी भेटून येऊया. हा, तुला सांगतो वस्तीवरची समधीला लहानाची मोठी त्याच्या समोर झाली. त्याच्या शब्दावर कोण बी नाही. हा, तुला सांगतो वस्तीवरची समधी त्याला भेटायला जमले असतील बघ. चल भाई भाई चल, मला बी कधी एकदा आबाला भेटते हाय असं झालं हाय बघ. किती दिवस झालं ना त्याला देवदर्शनाला जाऊन. चल चल चल. अरे पोर बघा, कुणाची ना पोर ही. सारखी आबा आलो. अरे छान छान, सुखी राहा सुखी राहा सुखी राहा सुखी राहा. चांगला संसार करा, आयुष्यमान हो. छान छान छान. चला चला चला. छान छान छान. सुखी संसार करा, सुखी व्हा. तुम्ही काय अगं हो, सुखी राहा बाबानो, सुखी राहा. अरे मला एक सांगा बघू, तुम्ही काय आबाला आज पहिल्यांदाच बघताय वय? की आबा आले येऊन नमस्कार करताय? पहिल्यांदाच बघितल्यासारखे. अरे असं रे कसं? अरे आबा असं कसं?
अरे 4 धाम यात्रा करणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे वय. आणि ह्या वस्तीवर तू एकलाच असशील बघ, जो 4 धाम यात्रा करून आला. वय ते बी खरंच आहे शेवंता. तुला सांगतो, देवाचं दर्शन घ्यायचं ठरवलं की ठरवलं आणि लगोलग निघालो बघ. बरं आबा, मॉब दिस झालं की तुला जाऊन. अरे म्हणजे काय सोपी गोष्ट आहे वय. मी आता ऐकलंय लई वर्ष लागतात म्हणून. आबा, अरे कसा आहेसा? आजा अरे आहेस कुठं तू बाबा? हा गवादारनं वाट बघतोय तुझी. अरे आबा, मी हाय होतच. म्हणजे मला म्हणली तू आलास म्हणून लागलीच धावत आलो बघ तुला भेटाया. हा पाया पडतो. सुखी गो, सुखी गो. कोण? मंजी. भानू. काय रे आजा? अरे मोठी झाली की रे पोरगी. कशी आहेस लेकरा तू? मी आज चांगली आहे. तुम्ही कसे आहात? आणि कसं झालं दर्शन? कशी झाली यात्रा? अगं म्या चांगला हाय. माझं दर्शन चांगलं झालं, यात्रा चांगली झाली. तू तू आता ये, तू आता बस बघू ये. सावकाश सावकाश. मोठी झाली पोरगी. अगं काय सांगू यात्रा कशी झाली ती. त्या तथ गेलो आणि मन अगदी शांत झालं. समण्याच्या मनामध्ये एकच ध्यास होता, देवाचं दर्शन घ्यायचं. ते शब्द बघून लय धन्य झालो बघ मी. आमच्या कुणाचीच आठवण नाही आली घरं तुला? खरं सांगू पोरा, असं वाटलं की तसंच राहायचं. नाहीतरी आमच्या आता असे किती सिद्धीच राहिलेले आहेत. देवाची सेवा करायची आणि एक दिवस देवाच्या पायाशी कोडी ठेवायची. अरे असं का बोलतोय साबा? चांगलं ठणठणीत आहेस की. अरे अजून 4-5 वेळेला जाऊन येशील 4 धाम यात्रेला. नाही पोरा, नाही नाही नाही. एकदा 4 धामची यात्रा केली आणि धन्य झालो बघ म्या. अगं पण तुम्ही समजा कसे आहात? अरे आबा, समज चांगलं चाललंय बघा. खंडूबाईच्या कृपेने समजांचं चांगलं चाललंय बघा. अरे काय रे झालं? अरे 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 काय करतो सा? आबा, तू जाण्याआधी माझं लगीन पण नव्हतं झालं आणि आता माझं लगीन बी झालं आहे आणि पोरगा बी झाला आहे. असं होय? छान 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 छान. तुझं पोरगा आहे होय? बघू लय गोड आहे. मोठा हो पोरा, मोठा हो. म्या हातनं गेलो तेव्हा लहान लहान असणारे समजा पोरांची लगीन झाली आता. आबा, नुसती लग्न नाही तर त्यासनी पोरं बी झाली. खरंय खरंय. वर्ष कशी गेली काय कळलं बी नाही. अरे आबा, आता असं होणारच की. अरे किती वर्ष झाली तुला जाऊन. आता लगीन व्हायची काय राहणार आहे वय? आणि कोणाची झाली लगीन? अरे आबा, यो बघ, यो परशा, ही माधूची पोरगी आणि ह्यो गाण्या, त्यांची झालीच बघ लगीन. वय का? चांगलाय चांगलाय. समद येळेवर व्हायला पाहिजे. आणि बानू तुझं? काय राजा, तू हिचं लगीन ठरवलंस की नाही? नाही म्हणजे ते, अरे आता लग्नाचं वय झालं पोरीचं. अजून किती दिवस थांबणार आहेस तू? वय की म्या बी तेच म्हणत होते. आणि बानू सारख्या गुणी पोरीशी कोण लगीन करणार नाही?